मित्रांनो, माझं नाव रविराज. मी इथं स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आलो आहे इंद्रायणनगरमध्ये. आणि मी आता चाललो एका बड्डेला. आता उद्या आमचा स्वामी समर्थ केंद्रातला जो सप्ताह आहे तो सप्ताह समाप्त होणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये भरपूर तुम्हाला भरपूर काही नवीन नवीन बघायला भेटेल की आम्ही तर काय करतो काय नाही. ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा यांचं काय चाललेलं आहे. हा आमचा खंडोबा आहे. खंडोबा आहे. तर ह्यावेळेस माझ्या ब्लॉगमध्ये सगळे केंद्रातले असणार आहेत. पहिले ही भेटली मला. तुझं नाव काय सांग मला. तरीचं नाव हळू. तर हे आमचं श्री स्वामी समर्थ केंद्र आहे आणि इथं हे आमच्या मॅडमचं दुकान आहे. तर इथं तुमच्या दुकानात काय काय भेटतं. सगळं भेटतं. तर काय दुकानात नाही ना ह्यांचं घेतनं पाहिजे असेल तर हे सगळं घेतनं तुम्ही घेऊ शकता. ओके, राडा आहे पण ठीक आहे. माझ्या बाबांचा फोन आला होता आणि नीरज आणि आम्ही आता गाडीवरती चाललो आहे केंद्रासाठी. उद्या महाप्रसादाला 10 किलो रवा लागतो आहे. तर आम्ही अरे बापरे 10 किलो रवा घेऊन येतो आहे. काय तर आता तुम्हाला नीरजसोबत दाखवतो जाताना. नीरज कॅमेरामध्ये हाय कर. मी यूट्यूबचा ब्लॉग बनवतोय. हाय कर. चल पुढं चल. हां हाय सगळं गप. आता आम्ही चाललोय गाडीवरती. आपण गाडी कुठली घेतली आहे. गाडी कुठली घेतली आहे. अरे सांग ना, स्प्लेंडर घेतली का काय घेतली. मला काय वेगो. हो पैसे झाडावर टांगलेत गप. नाही केंद्राच्या पैसेत ना आणतोय मी, असं काय नाही आणणार गप. सो मी सायकल ठेवून आता फर्स्ट टाईम तुम्हाला मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये दाखवतोय की मी माझ्या फ्रेंडच्या गाडीवरती मी चाललेलो आहे. चला जाऊ. ना ट्रॅफिक आहे. सो इथं आम्ही दुकानात पोचलेलो आहे. आता 10 किलो रवा घेतो आहे. मी केंद्रात नीरजसोबत 10 किलो तांदूळ देऊन आलेलो आहे. आणि इथं आमचा अमोलदादा आम्ही इथं उसाचा ज्यूस प्यायला आलो आहे. आमच्या इंद्रायणनगरमध्ये महादेव मंदिरच्या शेजारी हे उसाचा गाळा येते. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी इथं रात्रीचं केंद्रात आलेलो आहे आणि रमण इथं हवन पेटवतोय. रमण आणि मी. हां जावा तुम्ही. इथं सगळे महाप्रसादाची तयारी आहे. हे आमचं मांडव आहे. का बघतोय की मग दाखवतोय सुद्धा. आमचे श्री स्वामी समर्थ केंद्राचे कार्यकर्ते इथं आता महाप्रसादाची तयारी करतात. हे एक गॅस उचलून आणतात आणि तेवढ्यातच इथं आमचं डेकोरेशनचं सामानसुद्धा आलेलं आहे. तिकडं महाप्रसादाचं सामान उतरतं आहे आणि इथं फुलांचं डेकोरेशन हे तुम्ही बघू शकता. थोड्या वेळात थोड्याच तासामध्ये हे इथे अरेंज होईल. आणि आतमध्ये ते प्रहार सेवा चालू आहे. तर मी बाहेर जातो आता बोलण्यासाठी. फायनली हे हवनकुंड अखंड चांगलं पेटलेलं आहे. रमण आता तो काय करतो त्यामध्ये.
बस झालाय. आता कसं झालं. तर येऊ नमस्कार मित्रांनो, माझं नाव रविराज आणि आता वाजलेले सकाळची 2:30 आणि मी इथं केंद्राच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि आता सध्या फुलांचं डेकोरेशन आणि महाप्रसादाची तयारी चालू आहे. अर्धे जण झोपलेत आणि बाकीचे प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो. अजून सुद्धा हे फुलांचं डेकोरेशन इनकम्प्लीट आहे. थोडा वेळ कम्प्लीट होत जाईल. सकाळी सकाळी उठल्या उठल्या नीरजची बिचाऱ्याची घाई होती आहे. इथं आमच्या फुलांचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. वल्लभ भाऊ प्रहार करताना रमन इथं पाणी भरताना. गुड मॉर्निंग. माझी गुड मॉर्निंग तर सांगतो, मगाशी जसं तुम्ही बघितलं तसं माझी गुड मॉर्निंग 2:30 वाजता झालेली आहे. पण मी आता झोपलो होतो. आता वाजले 3:45. नीरज बघू शकता. हॅलो नीरज. सकाळचे आता आम्ही रेड कार्पेट झाडतोय कारण की इथं आता भजन कीर्तन वगैरे होणार आहे. माझ्यासोबत कॅमेरामॅन पण झाडतोय. पहिले तो व्हिडिओ करतोय कारण की बाकीची सगळी इथं सेवा करतात. गेटच्या बाहेर डायरेक्ट. तर नमस्कार. आताच मी घरी आलो 5 वाजता. नीरजने मला सोडलं होतं आणि आईने गुरुचरित्राचं पारायण घेतलं आहे. तर 5:30 ते 8 वाजेपर्यंत किंवा 7:30 वाजेपर्यंत ते सामूहिक वाचन होतं. आई तिथं गेलेली आहे आणि मी पण आता तिथं थोड्या वेळात चाललो आहे. 1-2च मिनटात तयार होतो. बघा आता आंघोळ वगैरे करून येतो. 2 मिनटात तयार होतो आणि आपण निघूयात. सो काही सीन असा झाला इथं की मी घरी आल्यानंतर बसलो घेतलो आणि झोपल्यानंतर जेव्हा फोन आला की आता केंद्रात जायचं आहे तेव्हा नीरज मला घ्यायला आला आणि आता मी 15 मिनटात आवरून केंद्रात पोहोचतोय सुद्धा. आमचे हे मेन कार्यकर्ते, त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड नाही आहे. आयडेंटिटी कार्ड तुम्ही कुठं विसरून आले? घरी. त्यांना आयडेंटिटी कार्ड देतोय. गाईज हे बघा मंदिरामध्ये इथं मेकअप चालू आहे. हॅलो हाय. हे रेणुका हाय. तुम्ही पाहिजे तुम्ही काय खाऊ गेले की तू दादाला मारणार? खेळ ना.
कभी ऊपर कभी नीचे हळू 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 मारा. कभी 10 11 कभी 12 तेरी मम्मी मेरी मम्मी टीचर टीचर तेरे पापा मेरे पापा तेरी बहन मेरी बहन डांसर 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 तेरा भाई मेरा भाई तेरी कुत्ते मेरी तेरा कुत्ता ना तेरी मेरी म्याओ 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 तेरा कुत्ता मेरा कुत्ता हाँ 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 तू और मैं थोड़ा पागल पागल कभी ऊपर कभी नीचे कभी उल्टा कभी सीधा. तर ह्यांना जबरदस्त भूक लागलेली आहे सगळ्यांना आणि इथं खातात. हे काय बनवले तुम्ही? हे आहे आमटी आणि भात. हे आमटी भात आहे. हो. वाव. तू आली आहे दादा पाणी भरू. श्री गणपती ओंकारा. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. अकल कोटी वास करुनिया द्राविलिया घटित चरिया रे. लीला पासे भद्र करुनिया ते अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. करुणे कुशिले स्वामी कहारे. अकल कोटी पहारे. समाधी सुख दे भोगुनी भोरे. धन्य स्वामी वैयारे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा शरणांचा वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था. विरहोगिनी भवहरा रे. शिरुगे देई गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जानसी मनीचे सर्व समर्था भवहरा रे. शिरुगे देई दीनदया नसवल अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मा. आरती अवधूता मदन मनोहर ज्ञान दिगंबर. शबरी महर्षिता चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माथा. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम हरिये
श्री दत्तात्रय आरती अवधूता मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रमौली उद्धरी दासाला जयंत्यात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुट कडे गौणाला जय देवी गायत्री माते विजय देवी पंचामुखी पंचतत्वे निर्विहारी पंचीकरणे विविध सृष्टी रचेली अहं भावे दया स्मृणी तुझ केली माते तुझ नाथ विधी त्यांची मती भ्रमरी जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवादी के जय देवी गाता तुसरते मनुरी गायत्री नाव बुद्धी मुक्ती साधिती नभो मया ठाव सत्वातीता ब्रह्मरूपिणी हा भावी जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवादी ते जय देवी इकडची ना मागे जावं असं चला मागावा नाही नाही तुम्ही इथं आला तुम्ही महाराजांच्या इच्छा नाही नाही हे बघा तुम्ही महाराजांच्या दारात आले तुम्ही स्वामींच्या दारात नाही चला मागे बघा चला मागे बघा जयानुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तमात्मधरिणे अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्ल सद्गुरु वाचोनी सापडे नको लोह परिसाची नसा हे उपमा सद्गुरु महिमा अगाधची आपणा सारिखे करीती साकार नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ या पण या. सरक
माझ्या बापाचं असं वागायचं. काय करते काय म्हणतो परत काय भांडण कुठे गेले का तिकडे जायचं तिकडे जागा हॅलो प्रणव दादा. आमच्या केंद्रामध्ये इथं भोसरीतली आजी आणि माझा काका पण आलेला आहे. हॅलो हाय तर म्हणा. जेवले का तुम्ही? हॅलो हाय. हा एक मिनिट काय चाललंय तुझं इथं? हिला घेऊन बस ना. हिला यूट्यूबचा व्हिडिओ बनवतोय मी. नाव तेरा नाम बता इसमें. मेरा नाव छी. तर ही माझी स्नेहल वहिनी. हिला तुम्ही मागच्या वेळेस पांचा समाजाच्या व्हिडिओमध्ये बनवलं, तर आज ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलेली आहे. हा तुझं काय चाललंय मागणं? आमची लाडकी भाची. चालले ह्या सगळ्या माझ्या लाडक्या भाषा आहेत. आणि तिकडे बसते ती बघा रसू, ती पण लाडकी भाषी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ आता ते वेदाला काढ. दर्शन दादा. अय दर्शन. अबे हाय मला हाय. दर्शन दादा. अबे वेदाला काढ. काय करते राव? जाऊ दे, तू सॉंग ऍड करे. राहू दे बोलू दे. असं एडिट करू नका, मी विसरेन सुद्धा. मी एडिटिंग विसरतो मध्ये करतो. भाई शीट दादा. शीट दादा. शीट दादा. हे काय आहे? हे काय आहे? शेजू काय तू? तर आमच्या दोघांची ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. बोल परत. व्हिडिओला काय करा मॅम? लाईक करा मॅम. लाईक करा, शेअर करा, अजून सबस्क्राईब करा आणि चांगली एखादी कमेंट करा. बाय बाय.